नमस्कार महाराष्ट्रकर, मंगलम तुमच्यासाठी घेऊन येते एक प्रशस्त आणि मोठा प्रोजेक्ट 6 एकरचा, ते पण अगदी चरोली फाट्यापासून 800 मीटर, जो आपला नवीन रिंग रोड असेल तिथनं फक्त 1.5 किलोमीटर. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं हे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. हा 18 मीटरचा तुमचा रोड आहे. ही तुमची सीबीएसई स्कूल आहे. आपण मेन चौकामध्ये थांबलोय. इकडे तुमच्या कमर्शियल्स आहे आणि हा जो रोड जातोय हा 24 मीटरचा रोड आहे. सो ह्या रोडवर प्रोजेक्ट येणार आहे. आता आपण जाणार आहे लँड पार्सलवर आणि आपण आज कव्हर करणार आहे सॅम्पल फ्लॅट आणि पूर्ण प्रोजेक्ट. आपण आलोय आता लँड पार्सल वरती. हा लँड पार्सल आहे 6 एकरचा. आपण पाहू शकता पूर्ण इथं एक्सकव्हेशनचं आता वर्क सुरू झालेलं आहे. आपला प्रोजेक्ट अगदी पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च होतोय. आपली अलॉटमेंट असणार आहे. आपल्या पाठीमागं सेल्स ऑफिस आहे, तिथं आपल्याला सॅम्पल फ्लॅट्स, मॉडेल आणि बाकीची सगळी इन्फॉर्मेशन, प्राइसिंग वगैरे आपण डिस्कस करूया. चला मग आता आपण आलोय मंगलमच्या सेल्स ऑफिसमध्ये. चेक करणार आहे आपण पूर्ण प्रोजेक्टचं मॉडेल की लोकेशन काय असेल. चारी कॉर्नर चेक करू पुण्याचे की आपला प्रोजेक्ट एकदम सेंटरमध्ये येतोय का नाही, तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी भेटते का नाही. आपण स्टार्ट करू पुणे एअरपोर्ट पासून. आपलं पुणे एअरपोर्टचं लोकेशन आणि आपला प्रोजेक्ट एकदम सेंटरला येतोय बघा. जसं मी पुढे जाईल आता, तुमचा एअरपोर्ट एरिया कन्सिस्ट करतो खराडी एरिया, धानोरी, टिंगरेनगर, तो एरिया पूर्ण कव्हर होतोय कनेक्टिव्हिटी वाईज. आपला भोसरी एरिया, हा जो भोसरी एरिया आहे इथं तुम्ही पाहताय आपला ओल्ड हायवे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी. ही कनेक्टिव्हिटी झाली आपली मुंबईसाठी. आपला स्पाइन रोड तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर इथं काही शॉपिंग कॉम्प्लेक्सेस, आपण जे आपलं चिखली आरटीओ कोर्ट असेल ते पण आपण इझिली कनेक्ट करू शकता. पुढे जर मी आलो तर आपली ही इंद्रायणी रिव्हर बेल्ट आहे. आपला प्रोजेक्ट एकदम सेंटरमध्ये येतोय. त्याच्यानंतर तुम्ही पुढे अजून जाता, हे मंगलम ग्रुपचं साम्राज्य आहे जिथं आपलं लोकेशन आहे. हे त्यांचे प्रोजेक्ट्स व्यवस्थित त्यांनी मार्क केलेले आहेत. आता इथं तुम्हाला तलवडे आयटी पार्क असू, त्याच्यानंतर मी हिंजवडीची कनेक्टिव्हिटी जी टुवर्ड्स मुंबई होती ती पण तुम्हाला दाखवली आहे. आणि आता आपण येतोय आळंदीकडं. सो आळंदीचा जो बेल्ट असेल पूर्ण पुढे, मरकळ एमआयडीसी असू, तुम्हाला चाकण एमआयडीसी कनेक्ट करायची, तर हे सगळं काही प्रोजेक्टमध्ये कव्हर होतंय. सेंटर लोकेशन बिलकुल येतंय. आणि तुम्हाला अगदी सांगितलंय 800 मीटर असेल आपल्या बीआरटी रोड पासनं, आणि जो रिंग रोड येणार आहे पुण्याचा तिथनं फक्त 1.5 किलोमीटरचं अंतर असेल. सो असा प्रशस्त प्रोजेक्ट, तिथं सगळे काही अम्युनिटीज असतील 70+ प्लस हा वन ऑफ द हायराईज प्रोजेक्ट असेल आपला. सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो कन्स्ट्रक्शन. तुम्हाला फिटिंग्स काय भेटतात, टायलिंग काय भेटती, तिथं डेव्हलपर कसं मटेरियल वापरतो ते आता पाहणार आहे आपण. चला बघा, ही तुमची कन्स्ट्रक्शन गॅलरी. ह्याच्यामध्ये पार्किंगचं तुम्हाला दाखवलंय की आपली सिस्टम कशी वर्क करेल, पार्किंग मध्ये काय असेल, हॉर्सबॉक्स कसा असेल आपला, फायर एक्सटिंग्विशर्स कसे असतील. त्याच्यानंतर आपण राईटला बघू, बेडरूम शटलर्स, डोर डिटेलिंग दिलेलं आहे, तिथं व्यवस्थित सगळं दिलेलं आहे. आपण इथे येऊन चेक करू शकता. आपल्या स्टँडर्ड इलेक्ट्रिक फिटिंग्स कशा असतील, सिवेज लाईन कशी जाणार आहे आपली, वेस्ट वॉटर लाईन कशी असणार आहे आपली, काय मटेरियल यूज केलंय डेव्हलपरनी. तुमच्या घराच्या आतमध्ये जसं की आपण कोट, पुट्टी, प्रीमियम हे सगळं वापरतो, हे तुमचे कन्सिल्ड पाईप्स, जिप्सम वगैरे कुठे लागेल, आरसीसी ब्रँड, हे सगळं काही डिटेलिंग मध्ये आपल्याला दिलेलं आहे. जर तुमच्या आता आपण गोष्ट करू बाथरूम मध्ये कोणत्या सीपी फिटिंग्स असतील, हे सगळं काही दिलेलं आहे. इथं कन्सिल्ड कसं होणार आहे, काय शावर्स येतील, कोणत्या कंपनीचे, ते सगळं आहे. आणि बाजूला आपल्या टेरेस मध्ये आपल्याला काय अम्युनिटीज भेटतात, एक्सटर्नल प्लास्टर कसं आहे, इंटरनल कसं आहे, हे पण त्यांनी दाखवलेलं आहे डिटेलमध्ये. आता आपण आलोय 2 बेडरूम अपार्टमेंट पाहण्यासाठी. स्पेशियस 2 बेडरूम आहे. जसं आपण एंटर करता तर आपल्याला ही लॉबी स्पेस भेटते इथं. त्याच्यानंतर मी पुढे आलो तर अगेन आपलं सगळ्यात चांगलं आहे की आपली जी बाल्कनी येते आपल्या लिव्हिंग एरियामध्ये येते, ह्याच्यामध्ये पण सेम अम्युनिटीज आपल्याला भेटतील. तुळशी वृंदावन, पाडवा स्टँड, त्याच्यानंतर डायनिंग स्पेस पण ह्याच्यात दिलाय आपल्या 2 बेडरूम मध्ये, खूप कमी फ्लॅटमध्ये असतो. त्याच्यानंतर आपलं किचन जे एक पॅरलल प्लॅटफॉर्म मध्ये आहे. ड्राय टेरेस आतमध्ये इन्क्लुडेड आहे, कवर्ड असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. माझ्या लेफ्ट हँड साईडला आपण पाहताय वॉश बेसिन पण दिलंय आणि आपलं कॉमन वॉशरूम. समोर आपण पाहताय ज्युलियट बाल्कनी आणि कॉमन बेडरूम, आपलं किड्स बेडरूम म्हणू शकता आपण. वॉर्डरोब स्पेस पण चांगला दिलेला आहे, खूप प्रशस्त स्पेस दिसतोय तो. त्याच्यानंतर आपण पुढे येतो तर पुढे आल्यानंतर ही बेडरूम आपली मास्टर आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला बाल्कनी दिली आहे, कवर्ड बाल्कनी. सो ह्याच्यामध्ये पण आपल्याला 3 बाल्कन्या झाल्यात, एक ज्युलियट, 2 मोठ्या बाल्कनीज आणि हे आपलं आता अटॅच वॉशरूम. वॉर्डरोब स्पेस आपल्याकडे दोन्ही साईडला अवेलेबल आहे. जो हा एरिया तुम्हाला दिसतोय तर तिथं पण आपलं वॉर्डरोब फिट होऊ शकतं, या किंवा ह्या साईडला पण होऊ शकतं. सो दोन्हीकडे आपल्याला स्पेस दिलेला आहे.
टोकन सुरू आहे तिथं आपण 21,000चं टोकन घेऊ शकता किंवा 51,000चं टोकन पण घेऊ शकता, जिथं आपल्याला फ्लॅट पण होल्ड करता येईल आपल्या चॉईसचा. आणि हे प्रशस्त 2 बेडरूम बुक करण्यासाठी आजच मला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. मी तुम्हाला पर्सनली हायली रेकमेंड करेल हा 3 बेडरूम अपार्टमेंट आणि हाच प्रोजेक्ट. कारण की माझे एक क्लायंट होते मिस्टर सिन्हा, त्यांचे काही क्वेश्चन्स कन्सर्न्स होते, त्यांनी माझ्याबरोबर डिस्कस केले. मला त्यांनी कॉल केला, आम्ही असं भेटलो. ते बोलले रोहन मी पण प्रॉपर्टी पाहतोय, पण प्रॉपर्टी अशी हवी आहे की प्रीमियम बिल्डर हवाय, लोकेशन चांगलं पाहिजे, मला हायराईज हवाय, स्कूल्स पाहिजे, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं रिझन मुलं मोठे होतात ते तर स्पेस पाहिजे आणि आई वडील पण संती आहेत. तर तुमचे पण हेच रिझन्स आणि कन्सर्न्स असतील, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हा रेकमेंड करतोय. कारण की सगळ्यात महत्वाचं कार्पेट एरिया आपल्याकडे 2 आहेत 3 बेडरूम मध्ये. 3 बेडरूम्स आपल्याला भेटतात, हे स्पेशियस, खूप चांगली लिव्हिंग साईज भेटतीये, किचन साईज पण भेटतीये. आणि आपण जर दुसरीकडे जाताल, आता वेस्टर्न बेल्ट मध्ये एंटायरली पहा तुम्ही की ह्या प्राइस मध्ये तुम्हाला 59.50 मध्ये कोणतीही प्रॉपर्टी येणार नाही. 3 बेडरूमची आपण जर प्राइस पाहता तर 1.5 करोडच्या आसपास गेलेली आहे, त्याच्यापेक्षाही जास्त. 2 बेडरूम आपल्याला 1 CR किंवा 1 CR प्लस गेलेले आहेत वेस्टर्न बेल्ट मध्ये. सो ते आपल्या खिशाला नाही परवडणार, आउट ऑफ पॉकेट म्हणता येईल. कारण की आपली सॅलरी किती इन्क्रीज होती वी नो, आणि प्रॉपर्टीचे प्राइसेस खूपच वेगाने वाढतात आहे. आता एप्रिलमध्ये पण रेडी रेकनर रेट्स वाढतील. सो आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी हक्काचं घर, ते पण 3 बेडरूम असेल PCMC एरियामध्ये विथ ऑल नेसेसरी कनेक्टिव्हिटीज, स्कूल, कॉलेजेस, इन्फ्रास्ट्रक्चर PCMC मध्ये. सो हीच ती ऑपॉर्च्युनिटी आहे, हीच ती संधी आहे तुम्हाला राहण्यासाठी सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर जर तुम्हाला ROI पण तुम्ही पाहताय या गुड रेंटल इन्कम फ्युचरमध्ये, सो हेच ते लोकेशन असेल जे आपण आजच्या डेटला घेतलं पाहिजे आणि इथं इन्व्हेस्ट पण केलं पाहिजे किंवा राहण्यासाठी पण आपण हे चूज करू शकता. कारण की एज्युकेशनल हब्स आहेत तिथं, तुमचं मेट्रो कनेक्टिव्हिटी येते थोड्या काळानंतर, आणि त्याच्यानंतर तुमचे जे रिंग रोड्स आहेत ते आसपासच्या एरियामधनं जातात. चरोली हॅज अ सँक्शन IT पार्क ऑल्सो. त्याच्यानंतर आपण खराडी योन IT पार्क बघू, या तलवडे IT पार्क, या हिंजवडी IT पार्क. सो हार्डली 20 मिनिट्स किंवा अर्धा तासाच्या डिस्टन्सवर आहेत या सगळ्या गोष्टी, जे आपण इझिली ऍक्सेस करू शकता. कारण की रोड्स खूप प्रशस्त आहेत, BRT रोडची चांगली कनेक्टिव्हिटी आहे, ह्याला हायवे पण चांगले कनेक्ट करतात, जसं आपला नाशिक हायवे झाला, नगर हायवे झालं. सो आपण रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण असताल, सो आपल्यासाठी हे बेस्ट सेंटर लोकेशन ठरेल. आपल्याला मुंबई कनेक्टिव्हिटी पण खूप इझिली करता येते, कारण की आपल्याला फक्त भोसरीपर्यंत जाऊन आपण ओल्ड हायवे कनेक्ट करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी चरोलीला एक सेंटर पॉइंट बनवता आजच्या पुण्यातलं, आणि बेस्ट फॉर रेसिडेन्शियल डिलाईट म्हणता येईल याला. हे लोकेशन खूप चांगलं आहे, कार्पेट वाईज पण चांगले डेव्हलपर, आणि त्याच्यानंतर प्रशस्त अपार्टमेंट आपल्याला आजच या प्राइस मध्ये भेटतील. किंवा दुसरीकडे आपण जाताल तर आपल्याला एरियामध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागतं, जसं की PMRD मध्ये जाता या ग्रामपंचायत एरियाज मध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षाही जास्त प्राइसिंग द्यायला लागते, आणि घर पण पाहिजे तसं भेटणार नाही आपल्याला. जी काही कनेक्टिव्हिटी आहे या जे काही आपले वर्किंग लोकेशन्स आहेत क्लोज बाय, त्याला पण आपल्याला 1 तास 1.5 तास ट्रॅव्हल करायला लागतं ट्रॅफिकमध्ये. सो आज हाच एक मुद्दा आहे, पॉइंट आहे आपल्यासाठी, व्हॅलिड पॉइंट फ्युचरसाठी. सर हे मिस नका करू. खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करा, मी तुम्हाला इथं बेस्ट टू बेस्ट ऑफर करून देईल. डेव्हलपरकडनं तर ऑफर्स तुम्हाला भेटतीलच, माझ्याकडनं काही स्पेशल ऑफर्स असतील याच्यामध्ये, जसे व्हाईट गुड्स असेल, वी विल हेल्प यू टू फर्निश युअर होम ऑल्सो. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू कॉलवरती.